इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड परिसरात जेल रोड लगतच्या महारुद्र कॉलनी, वसंत विहार, अरिंगळे चाळ येथे सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पतीने पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करून स्वतः विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि या घटनेत अश्विनी संतोष तामटे वय वर्ष 43 आणि श्रेयस किरण हजारे वय वर्ष 7 यांचा मृत्यू झालाय. तर किरण एकनाथ हजारे वय वर्ष 54 यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरण हजारे याला तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्राथमिक तपासणीत महिलेच्या डोक्याच्या मागील बाजूस ब्लेड सदृश धारदार हत्यारानं गंभीर वार करण्यात आला आहे. तसेच 7 वर्षीय मुलाच्या गळ्यावर वार करण्यात आलेले आहेत. अति रक्तस्राव झाल्याने दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार किरण हजारे आणि पत्नी अश्विनी तामटे यांचा 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता. दोघांचे हे दुसरे लग्न होते. किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याबरोबरच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत होता. घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. नाशिक रोड पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून विविध अंगांनी तपास करत आहेत. आरोपीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. NCN न्यूज नाशिक.